Subscribe the Samyak Kranti channel. समाज पार्टी जिंदाबाद। डोंगरे साहब आप आगे बढ़ो, डोंगरे साहब आप आगे बढ़ो। चलो साहब ने कमाई पुणे सोती कोम जगाई महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती। बाबा साहब आंबेडकर महान थे, भारत की शान थे, आज भी है और कल भी रहेंगे। आणि आज अण्णाभाऊंची जी फकीरा कादंबरी आहे, ज्या फकीरा कादंबरी त्यांनी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीच वाहिलेली आहे। साहब ने एक बात बताई थी, एम फैक्टर। एम फैक्टर में 4 एम होते हैं। फर्स्ट मीडिया, सेकंड मनी पावर, थर्ड मैन पावर, चौथा माफिया। ये 4 चीजें जिसके पास है वो अकाउंट ओपन कर सकता है, वो मेयर भी ला सकता है। क्या हम लोग इसके लिए तैयार है? आज देखा जाए मनी पावर नहीं है हमारे पास, लेकिन खड़ी कर सकते हैं हम लोग। सबसे ज्यादा माफिया तो हमारे समाज में होते हैं। सिर्फ इतना है कि उनका दुरुपयोग किया जाता है। क्यों ना हम उन्हें कन्विंस करें कि भाई दूसरों के लिए लड़ते हो, खुद के समाज के लिए लड़ो। 16 तारखेला ऑगस्टला या आजादी झोटी या देश की जनता भुकी आहे ठाणकावून सांगितलं। त्यावेळेची परिस्थिती काय असेल? अण्णाभाऊ साठेंची त्या काळची परिस्थिती काय असेल? आज आपण फोरव्हीलर गाडीवर फिरतोय, पण त्या टायमाला आपल्याला खायला अन्न नव्हतं। त्या टायमाला अण्णाभाऊंनी सांगितलं हे आजादी झोटी आणि सांगितलं पूर्ण प्राथमिक समाजाला, आणि आज आपल्याला ती वेळ आलेली आहे। अण्णाभाऊच्या विचाराचा बदला घेण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभेमध्ये कार्यक्रम असताना आपल्यावर खऱ्या अर्थाने ठेपलेले, आणि म्हणून आपल्याला आज हा संकल्प करण्याचा खऱ्या अर्थाने हा दिवस आहे बांधवांनो, याची सर्वांनी आपण या ठिकाणी नोंद घ्यायची। मला या ठिकाणी सांगत असताना बहिणजींनी, मी प्रत्येक भाषणात बोलतो, आज प्रत्येक गोष्ट बोलतोय। बहिणजींनी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सोनू डोंगरे साहेबांना नेमले, प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आमचे चळवळी साहेबांना नेमले, आमचे रामचंद्र जाधव साहेबांना नेमले, आमचे आप्पासाहेब लोकुरेला नेमले, आणि चळवळी साहेबांनी मला नेमले। ह्या लोकांना जे मानत नाही त्याचा आणि पक्षाचा संबंध नाही। तुम्हाला आजच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीची सांगतो तुम्हाला, जे आम्हाला मानत नाही, तुम्ही पाहता आता फेसबुकवर जुने फोटो टाकायला लागल्यात। कार्यक्रमाला जाऊ नका, जिल्हा अध्यक्षाला मानू नका, चळवळी साहेबांच्या शाळेत कार्यक्रमाला जाऊ नका। जी मंडळी सांगतात ते पक्षाचे होऊ शकतात का? मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचंय। तुम्ही जर पाहिले बारामतीने गेलतो आम्ही साहेबाबरोबर कार्यक्रमाला, आम्ही काम करणाऱ्याबरोबर आहोत, त्यांनी काम केलं, आम्ही कौतुक आहे, पण चलवदी साहेब काम करायचं त्यांचं कौतुक झालं पाहिजे ना। आज जर समजा चलवदी साहेब करता कार्यक्रम निश्चित केलाय, विधानसभेचा कार्यक्रम 1 तारखेला कार्यक्रम वाटेवर झालाय आणि 3 तारखेला कार्यक्रम आपण शिवाजीनगर होतो, माकड चेष्टा आहे का? हे साधं काम नाही बांधवांनो, हे प्रवाहाच्या विरोधाचं काम आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, आपण काम करत असताना पक्षाच्या सिस्टीमकडे लक्ष द्यायचं। आपण सिस्टीमला मानणारे लोक आहोत, आणि म्हणून साहेब तुम्ही जे सांगाल ते आम्ही करणारे लोक आहोत। आमच्या ह्या झोनचे नेते कोण? आमचे चलवदी साहेब, आणि आम्ही चलवदीजी साहेब जे सांगत ते आम्ही ऐकतोय। आणि म्हणून मला या जिल्ह्याच्या सर्व कमिटीला साहेब मला धन्यवाद द्यावा लागतो की जिल्ह्याची कमिटी सिस्टीममध्ये काम करते। एक आहे पण आज बोलत नाही, एक आहे पण आज बोलत नाही। आज मी सांगतो त्याला सांगा, पक्ष हा शांततेचा पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे, शिस्तबद्ध काम करा। मला या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा सर्व कार्यकर्ते यांनी खऱ्या अर्थानं आपण फार मेहनत घेतली, आणि आपल्याला कमी वेळामध्ये कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद मानतो। जास्त वेळ नाही घेता, इथं थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। आणि अण्णाभाऊंचे मनामध्ये त्याच वेदना होती की मला शाळेत जाऊ दिलं नाही अस्पृश्यतेमुळे, आणि मी मोठा होणार, आणि ते मोठे साहित्यिक झाले, थोर साहित्यिक झाले। त्यावेळेचे जे साहित्यिक होते ना, त्यांचं नाव कुसुम, नाव घेत नाही मी, त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये मराठी दिन साजरा केला जातो। खरा अण्णाभाऊ साठेंच्या दिवसाला 18 जुलैला मराठी दिन साजरा झाला पाहिजे, मराठी दिन। की महाराष्ट्रामध्ये महार समाज, बौद्ध समाज
आणि मातंग समाज या पुण्यामध्ये जर एकत्र आले तर मी आता दाव्यानं सांगतो की 40 नगरसेवक फक्त बौद्ध आणि मातंग समाज एकत्र आलेले निवडून येऊ शकतात. कारण मी माझ्या सोलापूरहून तुम्हाला सांगतो की गेल्या 20 वर्ष झालं मातंग समाजाने बौद्ध समाज एकत्र एका ठिकाणी एका प्रभागात असल्यामुळं ते सततपणे तिथून बौद्ध आणि मातंग समाजाचे नगरसेवक निवडून जात आहेत. मग त्याचा प्रयोग पण आता इथून पुण्यामधून चालू झाला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी बौद्ध आणि मातंग एकत्र आला तर तुम्हाला हरवण्याची कोणाची हिंमत होत नाही. आपल्यामध्ये सगळ्यात आपल्याला ड्रॉबॅक काय तर आपण आपल्याचीच स्पर्धा करतोय. सोशल मीडियावर अत्यंत गणेश खंदारासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये 4-5 जे लिहितात ना त्यापैकी एक आहे. पण कधी कधी निगेटिव्ह बी त्यांच्यावर पडतंय. आम्हाला ते अपेक्षा नाही आहे. आपली बहुजन समाज पार्टी अशी पार्टी आहे की देशातली की मिलिटरी नंतर जर डिसिप्लिन कुठं चालत असेल तर बहुजन समाज पार्टी चालत आहे. त्यामुळं या विधानसभेचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की अनेक कार्यक्रम झाले ना ते विधानसभेवर एवढा मोठा कार्यक्रम होतोय. मी आत्ताच तुम्हाला सांगतो की या विधानसभेमध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही आता प्रभाग सिस्टम जिथं जिथं तुम्हाला उभा राहायचं आहे. जे साहित्य लिहिलं ते साहित्य म्हणजे त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यानंतर लघुकथा 15 लिहिल्या, त्यानंतर पटकथा 12 लिहिल्या आणि असंख्य पोवाडे त्यांनी लिहिले. आणि रशियामध्ये त्यांनी भ्रमंती करून रशिया मधल्या जे काही तिथली सामाजिक परिस्थिती आहे त्याचं वर्णन, प्रवास वर्णन त्यांनी चांगल्या प्रकारे नमूद केलं. आणि फकीरा ही जी कादंबरी आहे त्यांनी ती बाबासाहेबांना अर्पण केली. ही फकीरा कादंबरी मी BA ला असताना मला अभ्यासाला होती. माझा इकॉनॉमिक्स विषय होता. साम्यवाद हा इकॉनॉमिक्समध्ये जास्त डिटेल प्रमाणामध्ये शिकायला मिळतो आणि मला जनरल विषय मराठी होता. या मराठीमध्ये आम्हाला फकीरा ही कादंबरी अभ्यासाला होती. तर फकीरा कादंबरीने खूप माझ्या मनावर दृढ असा परिणाम केला. कारण फकीरा कादंबरीमध्ये भुकेल्या लोकांना कशा प्रकारे मरणाऱ्या लोकांना जगवलं हे चित्रण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ते फकीराने कशा प्रकारे आपले लोक जगवले मरणारे हे सगळं त्याच्यात वर्णन. फकीरा कादंबरी खरोखर मित्र वाचण्यासारखी आहे. ते वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि या फकीराचा पुढं ब्रिटिश पकडतात, त्याला फाशी वगैरे देतात, ते सगळं डिटेल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मित्र, अण्णाभाऊंनी लिहिलेली पुस्तकं जर आपण पाहिली तर अकलेची गोष्ट हे लोकनाट्य त्यांनी 1945 ला लिहिलं. त्यानंतर अमृत, आघात, आबी म्हणून कथासंग्रह आहे, आवडी ही कादंबरी आहे, त्यानंतर इनामदार हे नाटक आहे, कापऱ्यात चोर हे लोकनाट्य आहे, कृष्णाकाठच्या कथा या कथासंग्रह आहे, खुळवाडा कथासंग्रह आहे, गजाड कथासंग्रह आहे, गुलाम, त्यानंतर चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, अशा प्रकारे अनेक त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यामध्ये वारणेचा वाघ आणि वैजंता ह्या 2 कादंबऱ्या मी वाचल्या की ज्याने त्या 2 कादंबऱ्याने आपल्याला सुद्धा अतिशय प्रेरणा मिळते. आणि एवढंच नाही, अण्णाभाऊने तिसरं एक महत्वाचं वाक्य बोललेलं आहे. हा पृथ्वी कुठल्या शेषनागाच्या मस्तकावर तरलं नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेलं आहे. असे मान वाक्य बोललेले म्हणजे एकमेव या जगामध्ये जर कोण जन्माला आले ते अण्णाभाऊ साठे आले. अण्णाभाऊने या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अण्णाभाऊचे प्रत्येक विचार जर तुम्ही पाहिलं धम्माचे विचार होते. अण्णाभाऊने कधी अंधश्रद्धेकडे आपण गेलो नाही. अण्णाभाऊने आपल्या सर्व समाजाला धम्माकडे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, तो 56 पूर्वीचा महार समाज असेल, 56 नंतरचा बौद्ध समाज असेल किंवा मातंग समाज असेल, बाल समाज असेल, चर्मकार समाज असेल, आपण सर्व एक आहोत. आणि काळाची गरज आहे आपण सर्व एकत्रित येण्याची. आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्त मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण सर्व मूळ निवासी आहोत भारत देशाचे, परंतु आपल्यावर जे आज राज्य करतात हे मंडळी
आपल्याला संपवण्यासाठी निघालेले आहेत. कशा अर्थाने तुम्ही बघा, या लोकांनी सगळ्यात मोठं जरी 2016 मध्ये नोटबंदी केलं आणि नोटबंदीचा कुणाबद्दल सांगितलं, पाकिस्तानचे पैसे आहे म्हणून बंद करण्याचं काम केलं म्हटलं. आणि त्याच्यासाठी बंद नाही केलं, माझ्या या देशातील SC ST OBC मायनॉरिटी, हे माझे माई माऊली, या समाजातले घरातले तांदळाचा डब्बा असेल, गहूचा डब्बा असेल, किंवा घरामधला माड असेल, घरामधले संदुके असेल, त्याच्यामध्ये पैसे साठवून ठेवायचे आपल्या मुलांच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी. त्यासाठी यांनी ते नोटबंदी केलं, म्हणजे लोकांकडे नोट नसावं आणि बँकेत ठेवलं आणि एका दिवशी ते बँकच आम्ही बंद करू. हे लोक लाचार झालं पाहिजे म्हणून या लोकांनी हे केलं. मग काय केलं त्यांनी? GST सारखी कायदा आणलं. या GST मध्ये कॉर्पोरेट कंपनी असेल, मोठे लोक असेल, त्यांचं नुकसान नाही झालं. आपल्यातल्या छोटे छोटे ज्या व्यापारी होते यांना धंद्यामध्ये ब्लॅकआउट करण्यासाठी हा कायदा आणलं. आणि त्या कायदा आणून पण थांबले नाही. आपल्यातले बरेच लोक या शिवाजीनगर परिसरामध्ये राहणारे आणि या व्यासपीठावर काय छोटे छोटे उद्योजक झाले होते, बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रगती करत होते, कॉन्ट्रॅक्टर असेल, बिल्डर असेल होत होते. यांनी महारेरा कायदा आणला. काय महारेरा कायदा आणलं? ज्याच्याकडे पैसा आहे तोच बिल्डर होऊ शकतो. तिथं देखील आपल्याला चोप देण्याचं काम केलं. को आपने समझना चाहिए कि ये आदमी, ये महापुरुष जिन्होंने इतना बड़ा संघर्ष करते हुए केवल 1.5 दिन के एजुकेशन में, मैं समझता हूं ये सबसे ऐसे कुछ निसर्ग के माध्यम से महापुरुष निर्माण होते हैं कि जिन्हें शिक्षा दीक्षा की गरज नहीं होती, स्कूल की गरज नहीं होती, और किसी ऐसे स्कूल की गरज नहीं होती कि जिसके अंदर उन्हें बाहर बिठाया जाए. इसका सही उदाहरण डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे. मैं ये बात इसलिए कह रहा हूं कि एक आदमी जो केवल 1.5 दिन के बदौलत इतना बड़ा साहित्य रचकर इस महाराष्ट्र के अंदर, इस देश के अंदर, इस विश्व के अंदर क्रांति हो, इसकी मशाल जगाता है, तो हमारे बाबा साहब के माध्यम से पढ़े लिखे इस महाराष्ट्र के अंदर इतने सारे लोग हैं, IAS IPS हुए लोग हैं, बड़े बुद्धिमान लोग हैं, साहित्य के क्षेत्र में काम करने वाले लोग हैं. आज वो क्या कर रहे हैं? जब इस समस्त बहुजन समाज के ऊपर इतना बड़ा अन्याय अत्याचार हो रहा है तो वो कहां गए? उनका एजुकेशन कहां गया? उनकी शिक्षा दीक्षा कहां गई? उनकी रिस्पॉन्सिबिलिटी कहां गई? बाबा साहब ने जो रिस्पॉन्सिबिलिटी दी थी, केवल एजुकेट नहीं कहा था, उन्होंने कहा था एजुकेट होने के बाद ऑर्गेनाइज हो, संगठित हो, और संगठित होने के बाद संघर्ष करे. धन्य है अन्ना भाऊ साठे जी. अरे उन्होंने तो, उनको तो किसी ने कहा नहीं कोई रिजर्वेशन नहीं मिला, कोई रिजर्वेशंस नहीं मिले. अन्ना भाऊ साठे जी को फिर भी इतना बड़ा त्याग, इतना बड़ा क्रांति पूरे विश्व के अंदर करके दिखाई. लेकिन साथियों, बड़े दुख के साथ ये कहना पड़ता है कि इतने बड़े महापुरुष की मृत्यु कैसे हुई? आप लोगों ने कभी सोचा? हमने अभी 1 तारीख को साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे जी की जयंती को सेलिब्रेट किया, लेकिन उनके अतीत को भी जानना चाहिए. मैं इसलिए बताना चाहता हूं कि इस देश के अंदर महापुरुषों के साथ बहुत ही अभद्र व्यवहार हुआ है. महापुरुषों के साथ इस तरीके का शोषण हुआ है कि आप सोच भी नहीं सकते. और उन महापुरुषों ने जो काम किया, अपना जिंदगी को जलाया, इसलिए आप और हम यहां पर अच्छी जिंदगी बसर कर रहे हैं. क्या हुआ मालूम है? जब उनकी मृत्यु होती है 18 जुलाई 1969, अभी मैं पढ़ ही रहा था, उनकी मृत्यु कैसे हुई? कोई मानेगा इस बात को कि जिसके लिए आज हम लोग भारत रत्न पदवी बहाल किया जाए, ये बहुजन समाज पार्टी के माध्यम से डिमांड कर रहे हैं इस देश की गवर्नमेंट को, उस महापुरुष की मृत्यु खाना न मिलने के कारण हुई. सोच सकते हैं?
कई दिन भूखे रहने के कारण साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे जी की मृत्यु हुई है। और इसलिए साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे जी जो साम्यवाद को बहुत ज्यादा मानते थे, कॉमरेड कहते, कल भी मैं देख रहा था जब उनके प्रतिमा के ऊपर माल्यार्पण करने के लिए जा रहे थे तो कोई कॉमरेड्स लाल झंडे लेकर, लाल बावटा लेकर वहां पर आए थे। लेकिन 16 अगस्त 1947 को इसी कम्युनिस्ट के कई स्टेट पॉलिट ब्यूरो के लोगों के विरोध के बावजूद, पूरे देश के साम्यवादी कम्युनिस्ट लोगों के विरोध के बावजूद साहित्य सम्राट अन्ना भाऊ साठे जी ने 16 अगस्त को 60,000 लोगों का मोर्चा इसी मुंबई में निकाला। किसने विरोध किया? साम्यवादी लोगों ने। क्यों विरोध किया? मैं वो साम्यवादी की तरफ नहीं जाना चाहता हूं। क्यों मोर्चा निकाला, मैं उसके ऊपर बात करना चाहता हूं। और नारा दिया, क्या नारा दिया? इस देश की आज ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूखी है और इसका सबसे ज्यादा प्रॉब्लम उन्हीं को। साथियों, मैं ये बात आप लोगों को कहना चाहता हूं कि इनिशियली वो कम्युनिस्ट जरूर रहे, इनिशियली कम्युनिस्ट के विचारधारा के जरूर रहे, लेकिन जब उन्हें ये बात समझ में आई कि ये आजादी जो मिली है वो गिने चुने ब्राह्मणवादी, भट्ट ब्राह्मणवादी लोगों के, जो गिने चुने व्यापारियों को मिली है, जो इस देश के समस्त बहुजन समाज के लोगों का शोषण करना चाहते हैं, कुछ गिने चुने 2-4% लोगों को मिली है। इसलिए अन्ना भाऊ साठे जी ने उसके खिलाफ एल्गार किया, उसके खिलाफ 60,000 लोगों का मोर्चा निकाला और बाबा साहब के विचारों को उन्होंने स्वीकार करते हुए कहा कि अभी ये साम्यवादी विचारों से इस देश के अंदर क्रांति नहीं हो सकती, मुझे बाबा साहब के विचारधारा के साथ जाना चाहिए, आंबेडकरी विचारधारा के साथ जाना चाहिए। साथ इस बात को हम लोगों ने समझना चाहिए। आज भी वही है। चलो अच्छी बात है कि आज हम अच्छे हॉल में अपनी मीटिंग कर रहे हैं, लेकिन क्या सिचुएशन है? अभी उनके चलवादी साहब ने बताया क्या सिचुएशन है भाई। इस विश्व के अंदर सबसे ज्यादा जो हमारा लाइव इंडेक्स, जिसके अंदर कहते हैं कि उस देश के अंदर रहने वाले लोगों का जो इंडेक्स है, लाइव कैसे जिंदगी कैसे जीते हैं, उसका जो इंडेक्स नापा जाता है, उसमें ये देश, भारत देश सबसे निचले पायदान पर है। आज क्या हालत है हमारी? इस देश के मैक्सिमम लोग, 70% लोग हर दिन 30 रुपए के आधार पर अपना जीवन यापन करते हैं। उसकी इनकम केवल 30 रुपया है। यह बात उस समय अन्ना भाऊ साठे ने कही थी, यह बात आज भी लागू होती है। और वो कौन से वर्ग के लोग हैं? वो कौन से वर्ग के लोग हैं? साथियों, आपके और हमारे वर्ग के लोग हैं, SC, ST, OBC माइनॉरिटीज के लोग हैं। और इसलिए जब बाबा साहब मानव अपना अन्ना भाऊ साठे जी कहते हैं, जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव, तो मुझे ये लगता है साथियों, मातंग समाज के कितने साथी बैठे, जरा हाथ खड़ा करें। चलो कुछ अच्छी संख्या में तो है, कुछ अच्छी संख्या में। तो मुझे ये लग रहा था कि कहीं मैं बुद्धिस्टों के सामने नहीं दे रहा हूं भाषण, क्योंकि मातंग समाज के लोग आज भी ये समझते हैं कि भाई बहुजन समाज पार्टी तो बौद्ध समाज पार्टी है, मुस्लिम भी ये समझता है BSP तो बहुजन समाज पार्टी तो बौद्ध समाज पार्टी, B फॉर बौद्ध। कुंभी भी वही समझता है, माली भी वही समझता है, तेली भी वही समझता है, आदिवासी भी यही समझता है। हमारी बड़ी विडंबना होती है। विडंबना हमारी इस तरीके की है कि जैसे फुटबॉल होता है ना, फुटबॉल, हमारी हालत फुटबॉल के जैसी। हम जाते अपने समाज में तो कहते हैं भाई ये तो बहुजनों की पार्टी, इधर से फुटबॉल उधर मारते हैं। फिर हम जब बहुजनों के इसमें जाते हैं तो कहते हैं ये तो हमारी पार्टी नहीं, ये तो बहुजन बौद्धों की है। और सही मायने में जिन लोगों के लिए काम करना चाहती है ये संगठन, उस संगठन के जो पाइक होने चाहिए, उस संगठन की जो बेस होने चाहिए, उनको ये लगता ही नहीं कि ये संगठन हमारा है।
आज देखिए, हम जब वाटे गांव में गए तो सबसे ज्यादा पोस्टर किसके दिख रहे थे? बीजेपी वालों के। सबसे ज्यादा पोस्टर किसके दिख रहे थे? राष्ट्रवादी वालों के। अरे भाई, जो महापुरुष की मृत्यु खाना न खाने से हुई है, उसके पास घर होगा? जिस महापुरुष की मृत्यु खाना न खाने से हुई है, जिनको खाना नसीब नहीं हुआ, उसके पास घर होगा? और जब घर नहीं था तो मान्यवर कांशीराम साहब ने उनको घर बना के दिया। अब जब थोड़ा सा घर अच्छा मिलने लगा, महापुरुषों की वहां पार्टी भी लग गई, तो इनके पेट में दुखने लगा। अरे देना ही था तो इतना बड़ा महापुरुष, अरे आपने तो ज्ञानपीठ पुरस्कार भी नहीं दिया। वो विश्वविख्यात है, उन्हें मैग्सेसे अवार्ड मिलना चाहिए था साहित्य का। वो विश्वविख्यात है, उन्हें इस देश का सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार मिलना चाहिए था। लेकिन हम लोगों की विडंबना है साथियों, हम एक दूसरे को समझ ही नहीं पाए। आज भी बोला जाता है महार और मांग, एक साथ महार नहीं बोला जाता, महार मांग बोला जाता है। बोलते कि नहीं बोलते? तो कम से कम ये बात तो समझनी चाहिए हमारे मातंग भाइयों को और हमारे महार भाइयों को कि भाई हम एक ही हैं। अरे हम लड़वैये हैं, अन्याय हमारे ऊपर हो रहा है। सही बात कही है, इस पुना के अंदर यदि मातंग और बुद्धिस्ट एक हो जाए और थोड़ा सा उसमें तड़का मुस्लिमों का लग जाए तो भाई क्या सब्जी बनेगी? क्या सब्जी बनेगी? हम सोचते ही नहीं है। बुद्धिजीवी काहे के बुद्धिजीवी है भाई? कहां के बुद्धिजीवी हैं? कहते हैं पुना शिक्षणाचे माहेरघर आहेत, कहते ना भाई, आमच्या इकडे म्हणतात। अजून एक गोष्ट म्हटलं जाते, बोलू का? बोलू? पुना हे बदमाशाची वस्ती आहे। आपल्या जातीतील लोक मांग मांग नावाने गाणी बनवतात। तर मला हे सांगायचं तुम्हाला की अण्णाभाऊ साठे फक्त मातंग समाजाचे नेते नसून ते जगातील प्रत्येक वंचित आणि शोषित लोकांचे नेते आहेत, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। 1 ऑगस्टला सगळेजण डीजे लावून साऊंड लावून जयंती साजरी करत असतील, पण एका साहित्यकाराची जयंती ही अशा प्रकारे साजरी होते। सर मला हेच सांगायचं आहे, मी आयोजकांचे धन्यवाद मानतो, चळवदी साहेब तुमचे पण धन्यवाद मानतो की तुम्ही असा कार्यक्रम आयोजित केला आणि माझ्यासारख्या युवकांना संधी दिली। भविष्यात पण तुम्ही अशीच कार्यक्रम आयोजित करा आणि आम्हाला संधी द्या। मला बोलण्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय भारत।